ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले त्यांचा फाशी अशा या कार्यक्रमाच्यासाठी ज्यांनी अतिशय अभिनंदन मला विनंती केलं की लोकसभेचे सहकारी भास्कर वगैरे खासदार निलेश लंके खासदार सुप्रिया सुळे शिवसेनेमध्ये ज्यांनी सगळं उभं केलं ते प्राध्यापक यशवंत गोसाई महाराष्ट्रामध्ये फिरत असतात. अनेक ठिकाणी आमचे उमेदवार वाक्यांच्या संबंधीचा आग्रह करत असतात की यांना सभेला पाठवा त्यांना पाठवा. 3-4 ठिकाणी गोसावींचं नाव घेतलं. मी चौकशी केली की कोण असे करत जयंत आमच्याकडून देवासाहेब या परिसरात राहिले, इथे शिक्षित झाले, पुण्याला गेले आणि लोकांची सेवा करणं, लोकांना चांगल्या विचाराची मांडणी करणं या क्षेत्रामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं. मलाही त्यांच्याबद्दलची आस्था ही वाचायला लागली. चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी उभं केलेलं काम याची थोडी बहुत माहिती मिळाली. शिवनिश्चल सेवावरील जग ही संस्था त्यांनी केली आणि ज्यांना आधार नाही त्यांना आधार द्यायची भूमिका इथे गेले काही वर्षापासून ते राघव साहेब आणि त्याची नोंद अनेक कुटुंबाच्या लोकांनी अत्यंत अगत्याने घेतलेली आहे. मला या ठिकाणी येता आलं, त्यांनी जे काही चांगलं काम करतात त्यांना पुरस्कार दिले. त्या पुरस्काराच्या मागची त्यांची भूमिका काय ही ऐकायची संधी मिळाली. याचं मला मनापासूनचं समाधान आहे. मी अनेकदा या भागात आलेलो आहे आणि मला सांगायला नेहमीच आनंद होतो की नाशिककरांनी मला नेहमी साथ दिली. मला आठवतं 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. 80 साली माझं सरकार बरखास्त झालं आणि निवडणुकीला जाण्याचा प्रसंग आला. आणि त्यावेळेला नाशिक जिल्हा असा जिल्हा होता की आम्ही या ठिकाणी 8 उमेदवार उभे केले. नाशिककरांनी निवडून दिली की तुम्ही काम करत असता तर आम्ही तुमच्या फाशीची आहे. जाणीवपूर्वक सांभाळलेलं आहे याचा अनुभव मी घेतला. अनेकांनी माझ्यावर काम केलं, अनेक प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची संधी मिळाली. मला आठवतंय कांद्याचा प्रश्न. मी देशाचा शेतीमंत्री होतो. इथं कुठेही मनवायला का कुठेही आलं होतं, चालू होते. इथं आल्याच्या नंतर लोकांनी मला सांगितलं कांद्याच्या प्रश्नाच्या संबंधीचं त्यांचं दुःख जे आहे, निर्यात बंदी झाली
वाव पडले आणि कांदा उत्पादक उद्ध्वस्त झाला. हे मी जे ऐकलं, ऐकल्यानंतर फोन केला दिल्लीच्या ऑफिसला आणि केंद्र सरकारचं विमान, त्या विमानानं मी संध्याकाळी दिल्लीत जाऊन पोचलो. पार्लमेंटचं सेशन होतं दुसऱ्या दिवशी आणि त्याच दिवशी पार्लमेंटमध्ये कांद्याच्या किमती वाढल्या म्हणून चर्चा होती. मला आठवतं मी सभागृहात गेलो त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि त्याचे खासदार मला गळ्यात घालून आले. त्यांनी वस्त्र सुरू केले. शरद पवार होश में आओ, प्याज की कीमत कहाँ तक गई, कैसा खाना कैसा पकाना, होश में आओ. आमच्या अध्यक्षांनी हे ऐकलं. मला सांगितलं की तुम्ही स्पष्ट करून द्या, लोकांची मागणी आहे निर्यातीच्या संबंधी, कांद्याच्या किमती संबंधी सरकारचं धोरण काय हे आम्हाला सांगा. मी उभा राहिलो आणि सांगितलं कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं पीक, 5 वर्षाचं पीक घेतलं तर 2 ते 3 वर्ष कधीतरी चांगला भाव येतो. असा कधीतरी भाव ज्या शेतकऱ्याला मिळतो त्याला यंदा मिळालेला आहे आणि ती संधी त्याला मिळत असेल तर त्याच्या संसाराला मदत होणार आहे. आणि अशा वेळेला निर्यात बंदी केली, किमती खाली आणल्या, जिल्हे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याच्या ही कांद्याचे भाव खाली फडून देणार नाही आणि ते धोरण त्या ठिकाणी घेतलं आणि हातभार लावला त्याच्या संसारात. आज आमच्या सरकारने नाशिकमध्ये मोठा मोर्चा काढला आणि त्या मोर्चाला मोर्चा काढला आणि मला आनंद आहे की नाशिक जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यात मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी आले आणि त्याच्यामध्ये सहभागी झाले. आज शेतकरी आसपासच्या वाचतात. कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्याला रोग लागलेला आहे. अनेकदा मी सांगतो आमच्या खेड्यापाड्याच्या शेतकऱ्याला एक पदवी मिळाली. आम्हा लोकांना तुम्ही खासदार म्हणता, मला पद्मविभूषण म्हणता, पण शेतकऱ्याला काही न करता एक पदवीच मिळली आणि ती पदवी म्हणजे ठग वाकीला. त्यांनी शिकवलं, खर्च निघाला नाही, किंमत घसरली, त्याच्या मालाची किंमत घसरल्यानंतर त्याचं कर्ज फेडण्याची ताकद नव्हती की तो थकीत होतो आणि एकदा थकीत झाला की नवीन कर्ज मिळत नाही, संसार कसा चालवायचा हे कळत नाही. कधी कधी लोक आसपासच्या रस्त्यावर महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये 1500पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि हा आत्महत्या करणारा शेतकरी प्रामुख्यानं जिल्हा भागातला शेतकरी आहे. आज साहित्य दुखलं हे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं फुलं आहेत आणि त्याचा मार्ग काढायचा असेल
तर शेतीमालाच्या किमती उत्पादन खर्चाचा विचार करून या ठरवल्या पाहिजेत. आणि ज्या शेतकऱ्याच्या डोक्याला ओझं ते ओझं काढलं पाहिजे. आम्ही फायनल बसतो, अर्थ खात्याचा अहवाल वाचतो. त्या अर्थ खात्याच्या अहवालामध्ये अनेक वेळेला अशी माहिती येते की यंदाच्या वर्षी देशाचे उद्योजक आणि उद्योग यांचे काही हजार कोटी त्यांच्या डोक्यावरचं कर्ज आहे ते केंद्र सरकारने माफ केलं. जो हजारो कोटी रुपये थकवतो त्याचं कर्ज माफ होतं. आणि जो मेहनत करतो, देशाचा अन्नाचा प्रश्न सोडवतो, भुकेचा प्रश्न सोडवतो, त्या बळीराजाला निसर्गाचा असहकार ते राष्ट्र किंमत न मिळणं यामुळे काही घडलं असेल तर त्याला आणि त्याची वाणी कशी काढायची या प्रकारचे निर्णय घेतात. ही व्यवस्था बदलली पाहिजे. आणि ही व्यवस्था बदलायची असेल तर ज्या देशामध्ये 56% लोकसंख्या देशाच्या एकूण जनतेला 2 वेळेचा अन्नाचा प्रश्न सोडवते, त्या शेतकऱ्यांना आधार हा कसा द्यायचा, त्याच्यात सजग नाही ही भूमिका प्रामुख्याने घेतली जाते. आज तुमच्या भागामध्ये कांदा आहे, भाजीपाला आहे, त्यावेळेस आहे. कधी कधी कौतुक वाटतं की या जिल्ह्याचा शेतकरी अतिशय उत्तम प्रकारची शेती कष्ट करत असतो आणि आपल्या तयार झालेला माल हा जगामध्ये पडतो. पण मगाशी बोलताना आमच्या सरकारने सांगितलं सरकारची नीती याच्यात सातत्य नसतं. तशी सरकारची नीती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकू शकत नाही. मला आठवतं आहे की एक वर्षी गहू आणि तांदूळ याचं प्रचंड उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये झालं. मी अन्न खात्याचं मंत्री होतो, मार्केट नव्हतं. शेवटी आम्ही ठरवलं भारताच्या आजूबाजूचे देश आहेत त्या देशांना गहू किंवा तांदूळ पुरवायचा. आणि श्रीलंका हा खालचा देश आहे, त्यांना गावात तांदूळाची आवश्यकता होती. मी गेलो कोलंबोला, तिथे राष्ट्रपती त्यांची भेट घेतली. त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला या ठिकाणी तांदळाची आवश्यकता आहे. त्यांनी सांगितलं हो, तांदळाची गरज आमची गरज आहे. मी त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुस्थानातून हा तांदूळ तुम्हाला पुरवू इच्छितो. त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही आलात आम्ही तुमचा सन्मान करतो, आम्हाला माल घ्यायला हरकत नाही, पण तुमचं सरकार तुमचा देश कधी निर्यात सराव करतो, कधी निर्यात बंद करतो, हे तुमचं धसवणीचं धोरण आमच्या देशात अन्नधान्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त नाही. आणि म्हणून आम्हाला तुमच्याशी व्यवहार करणं हे अडचणीचं होतं. आम्ही आमचं धोरण बदललं. पण आज ज्याच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांच्या धोरणामध्ये शेतकऱ्याच्या मालाची विक्री, त्याची किंमत, त्याची निर्यात, त्याची आयात याच्यामध्ये सातत्य नाही, धसवण आहे. आणि त्यामुळं बाहेरचे देश आपल्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतात. आपण आपल्या आजूबाजूचे देश बघितले. एक काळ असा होता, पाकिस्तान सोडलं तर सगळे देश हे आपले मित्र देश होते. आज काय चित्र
पाकिस्तान विरोधी नेपाळ सरकारने गेले 3 दिवसापूर्वी आपण तिथं काय झालं बघितलं, क्रांती झाली. प्रधानमंत्री गेले, नवीन प्रधानमंत्री आले. आज तिथं राज्य पहिलं बरखास्त झालं. तिथं आपण बघतो बांगलादेश या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदुस्थानी त्याग केला. आज तो देश आपल्यावर नाही. खालचा श्रीलंका हा देश हा आपल्यामध्ये नाही. आणि त्याचं कारण राज्यकर्त्यांची एकंदर जी धोरणं आहेत या सगळ्यांच्या उद्देशी त्याच्यामध्ये सातत्य नाही. आणि त्यामुळं दुर्दैवानं आपल्याकडं बघायचा दृष्टिकोन हा अनुकूल राहिलेला नाही. आता यासाठी आपल्याला निकाल घ्यावा लागेल, एकत्र राहावं लागेल, सामुदायिक शक्ती ठेवावं लागेल. आणि जे काही करता येईल ते एकसंध लावून हे करावं लागेल. मी 2-3 ठिकाणी सांगितलं, गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं अस्थितेचं चित्र बघायला मिळतं. जातीमध्ये, समाजामध्ये एक प्रकारचं अंतर असतं. हे अंतर हे आपल्याला परवडणार नाही. काय फरक याने किंमत देऊ, पण सर्व समाज हे एकसंध कसे ठेवायचे यासाठी प्रयत्नाची फरक असं करू हे सूत्र घेऊन आपण कामाला लागण्याची आवश्यकता. आणि त्या दृष्टीनं हा विचार केला. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्यांना कुटुंबाचा आधार नाही, आईबापाचा आधार आहे किंवा नाही अशी स्थिती आहे, अशांचं लक्ष केंद्रित करून त्यांना जीवनामध्ये उभं करण्याचं काम आज यशवंत गोसावी आणि त्यांचे सरकारी कर्तव्य हे अतिशय धनीची बाजू. त्यांचं काम हे माणुसकीची सेवा करणार आहे. मला त्यांच्या कामाची आणखी माहिती होती, पण इथं आल्याच्या नंतर आणि विशेषतः जी बालकं आता व्यासपीठावर आली, कुणाला दोन्ही हात नाही, कुणाला आणखीन काही कमतरता नाही, कुणाला आईवडील नाही, आज त्यांचं कोण आईवडील होणार. आज या मुलांना मायेचा पदराखाली घेऊन त्यांच्या जीवनाची हे वैगुण्य कमी करून आत्मविश्वासानं त्यांना तयार करण्याचं काम यशवंत गोसावी आणि त्यांची संस्था करते. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ही मानव धर्माची सेवा आहे. तुम्ही सेवा करत राहा. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आज आम्ही पहिल्यांदा इथं आलो. पूर्वी कधी काही आलो असेल, पण या संस्थेत आज या ठिकाणी आलो. तुम्ही काम करत राहा. आमच्या सगळ्यांची शक्ती या कामासाठी तुमच्याबरोबर राहील एवढाच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द सोडतो.